नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। यामध्ये महिला राज पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातील 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजप जिंकून येईल असा दावा केला आहे। नाशिककर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या तयारीत आहे। आजचा मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा वादात सापडला असून नासर्डी नदीवरच्या प्रस्तावित मलजल शुद्धीकरण केंद्राला विरोध करण्यात आला, तर सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशकात वादावादी सुरू झाली आहे। भिवंडीत 23 विकास कामांचं उद्घाटन खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं, तर या विकास कामांसाठी बाळामामा यांनी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणार आहे। हे घर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेले एक ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन केले जाईल। सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिनाभरात अहवाल येणार अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती होण्याबाबत बैठकांचं सत्र सुरूच आहे। आता शिवसेनेनं महायुती संदर्भात एक पाऊल पुढे टाकलंय। महायुती होण्याबाबतचा चेंडू भाजपच्या पारड्यात टाकलाय। खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा असल्यानं या दौऱ्यात अंतिम निर्णय होईल असे संकेत शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिलेत। अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तरुणाईला जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय। थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या 22 वर्षीय अक्षय नाईकला उमेदवारी दिली आहे। अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तरुणाईला जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय। थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या 22 वर्षीय अक्षय नाईकला उमेदवारी दिली। अक्षयानं शहरातील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। आदिवासी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक रवी जाधव यांच्यासह शेकडो समर्थकांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला। या प्रवेशामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलणार आहे। काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी भाजपात प्रवेश केलाय। नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला।